कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात देशभरात संतप्त व्यक्त होताना दिसून येत आहे। लातूर शहरात आरसीसी क्लासेस संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यासह शेकडो विद्यार्थ्यांनी कॅन्डल मार्च काढत संतप्त व्यक्त केला। डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। याबाबत सरकारने ठोस पावलं टाकावीत, या हत्या प्रकरणाचा योग्य तपास आणि आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे। आरसीसी क्लासेसच्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप दिसून आला। अशा प्रकारच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्या आरोपींना 3 महिन्याच्या आत फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे, अशी मागणी आरसीसी क्लासेस द्वारा करण्यात आली। शिवाजी महाराज चौकापर्यंत कॅन्डल मार्च काढून निषेध करण्यात आला। कलकत्तामध्ये एका डॉक्टर मुलीवर जो अत्याचार झाला आणि अमानुषपणे तिची जी हत्या करण्यात आली, याचा निषेध म्हणून आज पूर्ण आम्ही लातूरकर आरसीसी रेणुकाई कोचिंग क्लासेस, तसे आमचे आदर्श मैत्री फाउंडेशन असेल, तुकाराम पंडित मित्रमंडळ असेल, आमचे सगळे पीटीआयचे सदस्य असतील, आमचे हॉस्टेल संघटना असेल, या सगळ्यांनी म्हणून आम्ही एक निषेध मोर्चा आज काढलेला आहे। आणि कारण मी क्लासमध्ये पाहतो तो मुलीमध्ये बारीक बारीक भीतीचं वातावरण होतं। मुलीमध्ये जेव्हापासून ही कलकत्ताची घटना घडली, आता बदलापूर आहे, अशा ज्या घटना घडत आहेत याला कुठेतरी स्टॉप झाला पाहिजे। 3 महिन्यामध्ये याच्यावर निर्णय येऊन लगेच त्याला फाशी झाली पाहिजे, असा कठोर कायदा झाला पाहिजे। कारण काय त्या मुलीचा दोष, जी मुली डॉक्टर मुलीवर अमानुषपणे तिला मारण्यात आलं, काय तिचा दोष आहे? ती डॉक्टर आहे, ती 10वीला टॉपर, 12वीला टॉपर, नीटला टॉपर, MBBSला टॉपर, आणि ती मुलगी एवढी टॉपर आहे आणि तिचा दोष काय? तर फक्त मुलगी। आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉब करत असताना जर तिला अमानुषपणे हत्या करण्यात येत आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, मला सांगा, गव्हर्नमेंटचं काम करत असताना जर आपण तिला सुरक्षा देऊ शकत नसू, मला वाटतं शासनाने याच्यावर कठोर पावले उचलले पाहिजेत आणि 3 महिन्याच्या आत त्यांना मला फाशी दिली पाहिजे, अशी मागणी आहे। कारण खूप भीतीचं वातावरण आहे। लातूरमध्ये हजारो विद्यार्थी बाहेर गावून येतात, त्या मुलीमध्ये खूप भीतीच वाटतं। मुलीमध्ये स्पेशली खूप साऱ्या मुली आमच्याकडे ॲडमिशन कॅन्सल करा म्हणून येत आहेत की सर आता इथं आम्हाला भीती वाटाली, पप्पा मम्मी असं। त्या म्हणलं बेटा हे काय म्हणजे कुठला बाहेरचा देश नाही आहे, आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे, आपल्या लोकशाही आहे, तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत। त्या मुलीमध्ये कोणी विश्वास देण्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सलीम शेख, लातूर। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं। त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो। अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो। संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो। शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो। आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत। त्यांचा वापर करा। सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते। प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा। आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन।